तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आमची पब्लिक निघाली आहे. तर आम्ही चाललो आहे विरोबाला. तर हे बघा पुन्हा एकदा आम्ही त्याच टेम्पो मध्ये चाललोय. सिलेंडर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लेट्स गो. तर मित्रांनो आता निघालोय विरोबाला. साकुरी जवळ एक गाव आहे विरोबा म्हणून देवाचं नाव आहे. तर आता आपण चाललोय. तर हे बघा, हे आपलं गाव, हे आपलं घर. तर आता आपण निघालोय आणि ही आपली पब्लिक. भेटूयात आपण. 1 2 3 स्टार्ट. सहलीला जायचं सहलीला, विरोबाला जायचं विरोबाला. अरे आपली पब्लिक बघा, इथे आपले अतुशेठ त्यांनी आसन ग्रहण केले 4 वरती. फायनली हसलाय भाऊ. आता हसलाय भाई. आपण लाजतो नाक फुग्या बाबू. अरे आजा तर मित्रांनो, आमच्या मामाची बॅग बघा. सामान आहे बॅग में. असं काय माहिती नाही मला की काय बॅग मध्ये, पण मामाने काय बॅग काय सोडली नाही. पण मामा सांगू शकता तुम्ही काय तुमच्या बॅग मध्ये? ऑल ट्रॅकिंग सिस्टम. असं काय काय तुमच्या बॅग मध्ये? एवढी सोय की तुम्ही झोपू पण शकता आणि उठू पण शकता. सिक्रेट आयटम आहे. इमर्जन्सी किट. तर जे आमचे मामा जे आहेत ना, ते हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. तर ते सगळे इक्विपमेंट सोबत कॅरी करतात. फर्स्ट एड सकट पूर्ण किट जी आहे ती पूर्ण त्यांच्या बॅगेमध्ये आहे. ते बघू शकता. त्याच प्रकारे मिस्त्री गँग सुद्धा बाजूला बसलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथून जी मिस्त्री गँग चालू होते तर ती इथून इथं संपते. मध्ये कोलगेट आहे आणि मध्ये कोलगेट आहे. तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलोय मंदिरामध्ये. तर बघू शकता, ही आपली पब्लिक बघा. आपली पब्लिक हे बघा, नुसती लिपस्टिक चमकते भाई, नुसती लिपस्टिक, फुल लिपस्टिक चमकते. हे बघा, ही आमची मम्मी. हे आमची आरोही फुल झोप आली आरोहीला. तर हे बघा, हे मंदिर आहे बघा, का भारी मंदिर आहे. हे विरोबाचं मंदिर आहे. इथे म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं ना, इथे असं बोलतात की भूत प्रेत ज्यांना पण लागलेलं असतं ना, तर या मंदिरामध्ये काढलेलं, आणि विष बाधा जी असते ना ती सुद्धा इथे काढलेली जाते. ते असं बोललेलं जातं की या ज्या मंदिरामध्ये आपण आलो ना, म्हणजे ज्यांना पण साप वगैरे चावलेलं असेल ना, तर इथे ऑटोमॅटिकली ते उतरतं. म्हणजे विष जे असतं सापाचं ते उतरतं. अशी इथे देवी शक्ती, आणि ही अशी मंदिरामध्ये अशी देवी शक्ती आहे. तर बघू शकता मंदिराचा कळस. आणि आपण अशा टायमावरती आलोय ना की आतमध्ये आरती चालू आहे. दाखवतो आम्हाला मी तुम्हाला. मंदिराचा असा गाभा. मित्रांनो, हे मंदिर आहे. मित्रांनो, हे बघा मंदिर, दर्शन घेऊन घ्या. असं मंदिर आहे आणि या मंदिराचं गाभा आहे. म्हणजे तर आता आपण बघा प्रदक्षिणा घालतोय. हे बघा, मी बोललो होतो ना भूत काढतो ते बघा. अरे बघा, बघितलं असेल तुम्ही हे बघा. हे अशी इथे भूत सुद्धा उतरवलं जातं. ते बघा, बघायचं असं दाखवतो तुम्हाला. पब्लिक, तुम्हाला कसं वाटतंय सांगू शकता मंदिरात आल्यानंतर, मंदिराचा एन्व्हायरमेंट बघितल्यानंतर? म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. अजून आम्हाला स्टोरी माहित नाही याच्याबद्दल. आता आमची मावशी, आम्ही घरी गेल्यावर तिला विचारणार आहे काय स्टोरी याच्या मागे, काय कुठची कहाणी आहे. तर बघू, खूप एक्साइटेड आहे मी यासाठी. तर बघू आता काय होईल. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही नवीन आलात, पहिल्यांदा आलात या मंदिरामध्ये?
मंदिराबद्दल म्हणाल तर खूपच शांतता आहे आणि खूपच छान असं वातावरण आहे आणि एक आतमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते आणि आम्हालाही खूप अजून क्युरियोसिटी आहे की म्हणजे काय त्याची स्टोरी असेल. थोडंफार वरच्यावर ऐकलं आहे पण त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा आहे. ओके, तुम्ही काय ऐकलंय मला जाणण्याची उत्सुकता, एक 4 शब्द तुम्ही सांगू शकता तुम्हाला ज्या आता गोष्टी असं माहिती. ऐकलंय की म्हणजे इथे खूप मान्यता आहे की ज्यांना सुद्धा कुठलाही किती विषारी साप चावला असेल तर अशा रुग्णांना जर इथे आणून नुसतं सोडलं तरी 2-3 दिवसात त्यांना त्याच्यात आराम पडतो आणि अजिबात विष वाढत नाही. ओके, विष ऑटोमॅटिकली उतरलं जातं. हो असं. हो. आणि तशी जर कोणाला भूतबाधा झाली असेल तर आतमध्ये आपण पाहिलं की गाभाऱ्यामध्ये त्यांना साखर दंड वगैरे बांधून ठेवलेला आहे. तर जर काही त्याच्यावरती निगेटिव्ह एनर्जी असेल, कोणाला भूत झपटलं असेल किंवा वारा आला असेल तर त्यांना आराम मिळतो. तर अशी इथे मान्यता आहे. तर त्याच्याबद्दल अजून खोलवर जाणून घ्यायची आम्हाला इच्छा आहे. आता बघूया त्याबद्दल. तुम्ही इथले जुने रहिवासी असेल त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की इथलं काय मी जन्मभूमी जे बॉय जन्मभूमी ऐकून घ्या आता सगळ्यांनी. म्हणजे तुम्हाला चांगलीच माहिती असेल की कसे म्हणजे बिरोबा महाराज इथे आले किंवा कशी त्यांची प्रचिती लोकांना आली. हे बिरोबा महाराज येईल नाही इथं फक्त आमच्या आलं काय होतं की आता खालची बीच आहे ना तिथं एवढं मंदिर होतं. या वयात मी या वयात होतो एवढं खांडकीचं मंदिर होतं आणि एवढं बोगदं होतं मध्ये गोष्ट आहे. अच्छा, भुयार सारखं नाही भुयारसारखं नाही थोडसं. आणि इकून 11 गोटे इकून 11 गोटे. त्याच्यावर आमचं काय व्हायचं, गाईनी दूध दिलं नाही रेच्या लावली, गाय दूध द्यायची वासरू लावू द्यायची, झालं ते एक. त्याच्यानंतर आम्हाला पिळूक काढूक काही झुललं झालं याला पान उतारे आम्हाला माहिती नाही. आणायचं टाकून द्यायचं, तुपाचा दिवा लावायचा, बसायचं, त्याचं उतरून द्यायचं, आमच्या घरी जायचं. हा पूर्वीपासून चालू होतं. त्याच्यानंतर 20-25-30 वर्षात वत्तूर कुंडानं म्हणून महाराज आला होता. तो महाराजांनी असा फिरला, त्याने सांगितलं हे जर जागृत झालं म्हणे तुमचं आवल विंड्यात नाव जाईल बा या गावात. त्याच्यात आवल विंड्यात नाव गेलं आणि मग त्यांनी ती सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी फक्त इथून ये ना हवून ये ना एवढं लाकडी मंदिर बांधलं होतं आणि खाडकीची बीच आहे ना माग तेवढ्या खाडकीच्या बीचीवर या बीचीमध्ये होत्या तेवढा छोटा कळस काढला. त्याच्यावर त्यांनी 5 वर्ष चालवलं. किती? 5 वर्ष. 5 वर्ष तो अशी हाई रेचे आहे ना अशी त्याची उमाची रेच्या द्यायचा तर 1.25 महिन्यात माणूस किलर होऊन जात. आता आम्ही मधून बांधतो. काही त्यांना विषबाधा असेल, आजार असेल, हा त्यातून आराम मिळतो. काही आजार जरी असला काही असला कोणी हाई करेला असलं हे जर घेतलं त्याला आराम वाटला तर ते ऑटोमॅटिक इथे येतो. त्याच्यानंतर त्यांनी 5 वर्ष चालवलं. तो आम्ही या वयात असताना तो असा बसायचा आणि ओम असा इटा इतका राहता असा लांब बसायचा तरी इटून तो होम पेटाळून आणि मोकळा व्हायचा. असे 5-6 होम केले त्यांनी. त्याच्यानंतर गावाचं आणि त्याचं थोडंसं काही झालं, वाद काहीच झाला नाही. त्यांनी 2-3 बाया 2 बाया आल्या होत्या त्याच्या संग थोडंसं काही करून 1-2 आल्या. मग गाव म्हणे हवा असं आहे तसं आहे. त्यांनी लगेच सांगितलं ये ना तताच तू म्हणून गावाच्या ताब्यात किल्ली देऊन दिली. एक जणाच्या समजा गावाच्या ताब्यात देऊन दिली. तुम्ही तताच तू करून निघून होता. त्याची या इटं खोली होती. अहो खांब आहे ना इटं खोली होती. त्याच्याला पादुका मांडलेली. बरोबर. त्या पादुका आहे ना त्याच्या पादुका आहे. त्या पादुका इकडं तिथं खोली होती. इटं खोलीत राहतात. 5-6 वर्ष त्यांनी तिथं काढले. या वयात तो तुपाचे गावरानी तुपाचे डबे घेऊन यायचा, पोळ्या बनवायचा, आम्हाला पोटभर खावायले त्यांनी. त्याचं काही विसरू नाही. त्यांनी समजत आनंदात करून गेला. त्याच्यानंतर गावात वाल्यांनी 15 वर्ष चालवलं. किती? 15 वर्ष. 15 वर्षात 21 लागल्या गेले. किती? 21 लागले गेले. त्याच्यानंतर आम्ही हे मातुरी कळडे काही असे 2-4 जणांना मिळून आम्ही 2-4 जणांनी त्या गावातल्या माणसाजवळून चाबी घेऊन त्यांच्याजवळ दिली. त्यांनी एवढं
15 वर्षात 1 कोटीचं इष्ट करून ते बी निघून गेले. त्यांनी बी 2 वर्षापून गावाच्या ताब्यात देऊन दिलं, हे तुम्ही सांभाळा. करोनाच्या आधी ताब्यात देऊन दिले त्यांनी, हे तुमचं तुम्ही सांभाळा. करोनात कुठं पैसा मिळत नव्हता, त्यांनी पेट्या भरलेल्या होत्या, त्या पेट्या फोडून बँकेला दिल्या, त्या अख्ख्या एवढ्या खेड्याला वाटल्या होत्या. आणि त्याच्यानं त्याची कीर्ती आफाटे, त्याची पकड, त्याच्यावर भावना, ज्याचा भाव त्याचा देव आहे. बाकीचं काही नाही, फक्त राग घेता पाकवता. आपली त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे. बा धन्यवाद. आता बाबांनी एवढी छान आपल्याला माहिती दिली, आपल्याला सगळ्या इथला इतिहास सांगितला. एकदा आपण सर्वांनी मनापासून एकदा त्यांचा गजर करूया. बोला सद्गुरु श्री विरोबा महाराज की जय. सद्गुरु श्री विरोबा महाराज की जय. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता इतकी छान या मंदिराची आणि या देवाची अशी प्रचिती आजोबांनी आपल्याला सांगितली आहे. तर इतकं छान म्हणजे देवाचं कर्तृत्व या मंदिरामध्ये, या साकोरी गावामध्ये आहे. तर बोलतात ना, देव कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देतो म्हणजे देतो. तर ॲक्च्युली बघायला गेलं ना, आम्हाला या गावाबद्दल काही माहिती नव्हतं आणि आम्ही असं सहजच मी ब्लॉग वगैरे शूट करत होतो आणि सहजच असं आम्ही जात होतो, म्हणजे घरी जायसाठी निघत होतो. तर आमच्या असं अचानक म्हणजे ते बाबा समोर आले आणि मी जस्ट माझ्या काकांना बोललो की काका, की यांना विचारा ना की मंदिराचा इतिहास काय आणि मंदिराची या देवाची प्रचिती काय. तर त्या बाबांनी इतकी छान माहिती आपल्याला दिली आहे ना, की ज्यामुळे आपल्याला या मंदिराची प्रचिती, देवाची प्रचिती काय असते आणि देवाने कसं त्यांचं कर्तृत्व या गावामध्ये केलं, तर असं या छान आपल्याला कळालं आहे. तर मित्रांनो बघू शकता, ही त्या पादुका होत्या. बाबा जे बोलत होते ना, तर या त्या पादुका होत्या. तर फायनली आपली वनीची आई सुद्धा आपल्याला दर्शन दिलेलं आहे. वनीला काय जाणं झालं नाही आणि फायनली आपल्या आईने आपल्याला दर्शन दिलं आहे. सगळे बोलतच होते की नाशिकला जाणं होत नाहीये, नाशिकला जाणं होत नाही, आणि आम्ही आलो या मंदिरामध्ये आणि शेवटी आम्हाला दर्शन सुद्धा दिलंय. देव आम्हाला अशा अशा प्रचिती देतोय ना की आम्ही शब्दात सांगू नाही शकत आहे. तर तुम्ही सांगू शकता किती वर्षापासून तुम्ही या मंदिरामध्ये येताय जरा? की जसं लहानाचं मोठं झालं तसं येतोय, वर्षातून 2 वर्षातून 3 वर्षातून हां. फेरी होतात आमच्या. तुम्हाला काय थोडंसं म्हणजे इकडचं काय, म्हणजे आता आपण बघितलं आपण मंदिराचा, मला काय अनुभव नाही. नाही तुम्हाला अनुभवाचं नाही बोलत आहे मी. तर मला असं जाणून घ्यायचं होतं की आपण जो मंदिरामधला जो पटांगणमधला जो एन्व्हायरमेंट आपण बघितला की लोकांच्या अंगामध्ये जसे भूत वगैरे होते, असं काहीतरी म्हणून देव काय लोक. नाही ते मान्य आहे मला, त्याबद्दल नाही आम्ही काय बोलत आहे. पण मी हे बोलतोय की हे जे असतं ते म्हणजे त्याच्यावरती काहीतरी असेलच ना. असेल म्हणूनच लोक एवढे येतात ना. आमच्यापेक्षा इकडच्या गावातील लोकांना माहिती असेल ना. म्हणजे एवढं सध्या नाही करतात ना, एवढे 10-20 उगाच निघाले का, त्याचं पण काही सत्व असेल म्हणूनच इथपर्यंत आले ना. धन्यवाद. तुम्ही तुमचे मूल्यवान शब्द तुम्ही आमच्यासोबत मांडलात, त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. मित्रांनो आपण आता आलो आहे छोटा विरोबामध्ये, छोटा विरोबा मंदिर जे की जेऊर गावामध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता, हे म्हणजे आपण याआधी ज्या मंदिरात गेलो होतो ते मूळ स्थान होतं. आणि हे जे आहे ना, शोभा मावशी फुल गायडर आहे. ते याच प्रकारे बघू शकतात. मावशी बोलते की आता या मंदिरात आलो आहे, तर आपण त्या पण मंदिरात जाऊया. हे बघा, तर मित्रांनो आपल्याला विठ्ठल रुक्मिणी सुद्धा भेटलेत, त्यांचं दर्शन सुद्धा आपल्याला भेटलंय. तर तुम्ही ही सुद्धा नक्की या गावामध्ये विरोबा देवाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. आणि जर तुम्हाला ही विषबाधा जरी झाली किंवा भूताचा जरी भूत जरी पछाडला, तर या मंदिरात तुम्ही नक्की या. आणि चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.
आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.